क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, खेळ म्हटलं की त्यासाठी सराव करणं, पुरेसा वेळ देणं आलंच. असंख्य अडचणींचा सामना करत करतच आपण यशाची एक एक पायरी गाठत जात असतो. आणि या खेळासाठी एखाद्या प्रशिक्षकाचं अतिशय उत्तम असं जर मार्गदर्शन आपल्याला लाभलं ना, तर मग काय, दुधात साखरच. साधन सामग्रींचा जरी तुटवडा असला तरी सुद्धा आपण कसून सराव करतो. साहित्याशिवाय यशस्वी कसं व्हायचं याचंही टेक्निक आपण या प्रशिक्षकांच्याकडून समजावून घेतो. एकदा का त्याची योग्य पद्धत माहिती झाली की आपल्याला कोणत्याही स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यावरती सहज मात करता येणं शक्य होतं. सतत प्रयत्न करत राहिल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या संधी मिळत जातात. आणि या संधींचं एकदा का सोनं करायला शिकलो ना की मग कितीही प्रतिस्पर्धी निर्माण होवोत, या प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध सुद्धा अगदी नियमानुसार बुद्धीचा वापर करून लढू शकतो आणि यशाची विजयश्री खेचून आणू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सरांकडून. गेल्या 3 भागांपासून आपण त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकतोय. आजही आपण ऐकणार आहोत राजेंद्र कदम सरांकडून आणखी काही वेगवेगळे अनुभव. तेव्हा अधिक वेळ न दवडता लगेचच ऐकणार आहोत ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सर यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग. म्हणजे आता सगळेच खेळाडू तसे खोडकर असतात. खेळाच्या बाबतीत कोण कुठल्या लेवलला आहे ते तुम्ही कोचिंग करत असताना तुम्हाला समजतं. पण एखादा खेळाडू असाही असतो की नाही, मला अमुकच खेळामध्ये करिअर करायचं आहे, पण तुम्हाला ते माहिती असतं की हा तिथपर्यंत नाही पोहोचणार आहे, म्हणून तुम्ही त्याला दुसरा ट्रॅक पकडायला सांगत असता, पण तो हटून बसलेला असतो. तर असे काही तुम्हाला अनुभव आले त्याच्यामध्ये? भरपूर. तर एखादा आठवणीतला सांगू शकाल? आहे ना. आता अलीकडचं जर सांगायचं झालं की दृष्टी पटेल म्हणून आहे. आता ती गुजराती समाजाची. आता गुजराती म्हटलं की आपल्या लक्षात येतं की आपण तिनं ते खोडून काढलेत. ज्यावेळेला तिला सुरुवातीला मी पकडलं, ती पूर्वी महागाव म्हणून आपलं गडिंग्लज जवळ गाव आहे, तिथून ती इकडे आली 8वीला. मधल्या सुट्टीत मी कधी बसलो नाही मॅडम. शालेय जीवनात फक्त बघायचो. मधल्या सुट्टीमध्ये मुलं सवेर फिरतात, तिथंच सिलेक्ट करता येतात. मी तसं करत होतो सिलेक्ट. अरे हा मुलगा, कारण ती बेधुंद पळत असतात, काय कोणाचं ठेवत नसतं. आणि त्याच्यात ते कळतं, अरे हा चपळ आहे, ही चपळ आहे मुलगी, हा मुलगा. ती मला सापडली. त्यावेळेला मी तिला म्हटलं, ये पळशील का? ती आली. तिला काय नुसतं टुर्नामेंटसाठी पळता येईल, नाही, ती पळाली. पळत पळत गेली. एक सिस्टीमला असा आला की मी तिला 800 मीटर कर म्हणत होतो. 800 मीटरला डिव्हिजनला ती रेसच थांबली. फिनिशिंग लाईनच्या एक 30-40 मीटरवर थांबली. अरे बापरे. मग मलाही ते शॉकिंग होतं. ठीक आहे, ओके, 2दा असं झालं. मग त्या दुसऱ्या अटेम्प्टला ज्यावेळेला मी परत तिला ट्रॅकवर उतरलो, त्यावेळेला मी सहज मे मध्ये आमच्या पुण्याला टुर्नामेंट होत्या. मी तिला ऑब्झर्व्ह करत होतो, नाही तू केलीस तर करिअर एकतर 800, 400, 400 हर्डल, हे 3 इव्हेंटमध्ये. आणि तसंच झालं. ती म्हटली 800 नाही, मग तिला लगेच शिफ्ट केलं 400 हर्डलवर. असंही होतं, खूपदा होतं. आता दुसरा एक, आता विकास यादव म्हणून मुलगा आहे, डायरेक्ट आला तो मला 9वीलाच भेटला. 9वी आता तो टॉपर करतो 400 हर्डलला. असंही काही नाही, पण ती चिकाटी, ती जिद्द त्या मुलाला पण हवी लागते. आता जसं या 2 मुलांचं मी सांगितलं, दृष्टी पटेलचं सांगितलं, श्रेया जाधवचं पण मॅडम तसंच आहे. ती आता खेळात आली, परंतु अनावधानानं तिच्या एक हँडबॉल खेळताना तिचं लिगामेंट इंजुरी झाली. पण 800 टॉप करत होती. आम्ही तिला म्हणायचो तू शिफ्ट हो, कारण बॉडी लँग्वेज तिची होती स्प्रिंटरची, परंतु बॉडीला स्पीड नसल्यामुळे आता तिला स्पीडवर आलं सगळं चांगलं, पण थोडंसं मध्ये ऍक्सिडेंट तिचा खेळताना झालं. त्यामुळे आता ती परत आता ती बॅक करते. दोघी आता प्रॅक्टिस करतात, विकासही करतोय. नवीन मुलगा एक आहे ना मॅडम, 2-3 वर्ष जावी लागतात. बरोबर. त्याच्यानंतर जर तो मुलगा खरोखर त्याच्यात सातत्य असेल, मुलात असतंच, मुलीत असतं, पेरेंट्स लोक इम्पॉर्टंट आहे. अरे हा नुसता धडकतो येतो नाही. जर पेरेंट्स ठाम राहिले ना, तर कुठलाही मुलगा मुलगी हा यश देणार. आता काही वेळेला असं उलट पण होतं की पेरेंट्स ठाम आहेत पण मुलं कच खातात, होतं असं. तो टक्का कमी आहे मात्र. परंतु जिथं पेरेंट्सनी ठरवलं की नाही हे केलं पाहिजे, आणि बरेचसे चित्रपट त्याच्यावर आलेलेच आहेत, हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, की काय हालाकीतून मुलं मुली आपली वर येतात. ते जर तो पाठ केला
पालकांनी जर समजून घेतलं, आणि लई नाही लागत मॅडम, आजकाल इतकं दिखावा केला जातो ना, हे लागतं ते लागतं, एवढा खर्च, काही गरज नाहीये. तुम्ही कंटिन्यू राहिला. आणि मी मगाशी सुरुवातीला सांगतो, मी प्रत्येक ठिकाणी हे सांगतो की आई सगळ्यात बेस्ट जगातली डायटिशियन आहे, बेस्ट डॉक्टर आहे ती. तिनं जे करून देईल टाइम टू टाइम खाल्लं पाहिजे, हे त्याला एक आमची अट असते. अवेळ बेवेळ नको असं. तुम्ही टाइम टू टाइम खाल्ला की तुमचा डाएटचा विषय मिटला. आईनं जे करून देईल किंवा आपले कोचेस जे सांगतील ते जर तुम्ही पाळलं, बरोबर, आणि आपला ग्रुप जर हँडल केला व्यवस्थित, की ग्रुपमध्ये जर तुम्ही परफेक्ट राहिला, आज ग्रुप इम्पॉर्टंट आहे अगदी कुठल्याही गोष्टीला. मग तो मुलगी असू दे, मुलगा असू दे, तुमचा ग्रुप जर परफेक्ट असेल तर तुम्हाला सक्सेस पासून कोणीही अडवणार नाही. अगदी बरोबर आहे, कोणीच नाही अडवणार. बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा आपण या विषयामध्ये येऊन अडकलो की पालकांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आता. आणखीन ते आपण जसं म्हणतो की आई वडील एक महत्त्वाचा घटक असतात आपल्या पाल्यांसाठी, तर तसंच आत्ताही त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे पाल्य आत्ताचे जे आहेत त्यांना हवी ती दिशा मिळू शकते. फक्त त्यांचा ट्रॅक जर चुकीचा होत असेल तर तुम्ही निश्चितपणे त्यांना मार्गदर्शन करा किंवा त्यांच्या कोचकडे पाठवून त्यांना सांगायला सांगा. पण एक ट्रॅक देणं, एक दिशा देणं हे पालकांचं खरं तर महत्त्वाचं काम आहे आता सध्या. आता मला एक असं विचारायचं आहे सर, तुम्ही जेव्हा खेळाडू म्हणून खेळत होतात आणि नंतर प्रशिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही इतरांना शिकवायला लागलात, तर या दोन्हीमध्ये तुम्हाला कधी असा फरक जाणवला का? इक्विपमेंट्स वगैरे हा भाग वेगळाच आहे, पण मी खेळत असताना असं होतं आणि आत्ता ह्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना हे असं करावं लागतंय. तिथं तुम्हाला कुठं स्वतःला तडजोड वगैरे करावी लागली का? लागते मॅडम, बऱ्याचदा. आता काय होतंय, पूर्वी आम्ही जे खेळत होतो किंवा तुमचा आमचा जो काळ आहे ना, हा डिसिप्लिन आहे. हो हो, आमचा कोच जे सांगेल फायनल. बरोबर. आता काय झालं, प्रत्येक जण कोच होतोय. हा, अगदी बरोबर आहे. असं नाहीये. कोचिंग फील्ड वेगळं, बघून कोचिंग करणं वेगळं, हे खूप डिफरन्स आहे. आणि आता काय झालेलं आहे, अशी ठराविकच आहेत. ठराविक म्हणजे 5-10% मुलं अशी आहेत ती कधी असं करत नाहीत. परंतु आता 90% एखादा स्टेट नॅशनल खेळून आला की मी कोच. त्याचा खूप मोठा म्हणजे ड्रॉबॅक व्हायला लागलेला आहे. कारण ते मुलं कोचिंग फेरत होतं. बरं, आता मी कोच आहे, आता मी 30-40 वर्ष कोचिंग करतोय. आता तुमचा मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे की तुम्ही ठामपणे देता माझ्याकडं, नाही बाबा सर आहेत, सर त्या पद्धतीने काय असेल ते काय, भले तो खेळला नाही पण त्याला बाकीचं काही होणार नाही, बरोबर, इंजुरीज म्हणा बाकीचे. हा आता प्रकार जास्त वाढलाय. जरा काहीतरी करायचं, त्याच्यातनं बाहेर पडायचं. एके ठिकाणी म्हणजे एक आपण म्हणतो ना, एक आपलं स्वामी भक्ती म्हणतो किंवा गुरुभक्ती, ही नाही राहिलेली. ठराविक जी मुलं मुली राहिली ती टिकली आहेत, पण तो संख्या कमी आहे. पण ह्यानं काहीतरी सांगितलं गेला तिकडे, त्याने काहीतरी सांगितलं गेला तिकडे, तसं नको आहे. तो एक अभाव खूप मोठा आहे. इक्विपमेंटचं मगाशी म्हणलं तसंच आहे, काही गरज नाही. पण ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढला पाहिजे आणि तुम्ही झगडलं पाहिजे. आता आम्ही काही काही मुलांना सांगतो, आता आम्हाला सांगायचे तुम्ही 10 रॅपिटेशन मारले पाहिजे, तो म्हणणार मी 5 मारतो. आता कोच ठरवतो ना, तुझ्या बॉडी अबिलिटीला तू 10 मारले, तू 5 म्हणतो, इट्स ओके. एकदाच कोच म्हणेल तर ऐकेल, दोनदा ऐकेल. हा फरक आहे. पूर्वी कसं मुलं करायची, आता शॉर्टकट आलाय. म्हणजे बऱ्याच बाहेर गेल्यानंतर ते बघतात ना, मग त्याला ड्रग्ज झाला, सगळं बरेच इतकी विचित्र प्रकार आहे ना. म्हणून मी एक त्यातनं थीम माझ्या मनात करून घेतली की नाही, एखादा पालक माझ्याकडे मुलगा मुलगी देतोय ना, त्यांचं ते काळीज असतात, जशाच्या तसं त्यांना परत करणे माझं दायित्व आहे. मग मी त्यातनं एक काय आयडिया केली की जोपर्यंत मुलाच्या पायात, म्हणजे आमच्या स्पोर्ट्स लँग्वेजमध्ये म्हणायचं तर करंट आहे, म्हणजे स्पीड आहे, बरोबर, तोपर्यंत मी त्यांना सांगत गेलो की तुम्ही 12वी नंतर जे पहिला जॉब येईल ते पकडा आणि जॉब करत एज्युकेशन कम्प्लीट करा. आणि मला अभिमानानं सांगू म्हणतो मॅडम, माझी जेवढी मुलं मुली खेळली ही जॉब केली, जॉब नंतर डिपार्टमेंटली एक्झाम दिल्या, आज बऱ्याचशा ठिकाणी क्लास 2 क्लास 1 अधिकारी म्हणून काम बघतात. आज त्यांची मुलं मुली जवळजवळ चांगले आहे स्कूलला, कोण तहसीलदार आहेत, कोण डॉक्टर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, पोलीस डिपार्टमेंटला, आर्मीमध्ये आहेत. अशी सगळ्यांची मुलं मुली आज जवळजवळ 120 मुलं मुली त्यांचीच आज चांगल्या स्कूलला ऍडमिशन घेतली. रिपीट चक्र फिरून जी पूर्वी खेळलेली मुलं मुली, म्हणजे हा एक विश्वास मी घेतला. बरोबर, हेच माझं सांगणं आहे लोकांना की तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आजूबाजूला लेकरू बघितल्यानंतर ते त्याच्या माइंडमध्ये राहतात. मग कोणतरी मित्र, मग अशी म्हटलं ग्रुप महत्वाचा आहे, तो तिकडे गेला, तो तिकडे गेला, हे जाणवतं. आता आम्ही आमच्या सरांच्या बरोबर प्रामाणिक राहिलो, बरोबर, आपण आपल्या आई वडिलांबरोबर प्रामाणिक राहिलो, आपल्या गुरुजनांशी प्रामाणिक राहिलो,
मुलं राहतायत प्रामाणिक पण शॉर्टपर्यंत राहतात. हा. कोणी काय सांगितलं फटकन वळतात वळतात. ते नको व्हायला. म्हणून आज बघतो आपण मुलं लॉंग पिरियड खेळत नाहीयेत. हा. थोडंसं 5-7 वर्ष गेलीच पाहिजे. बरोबर आहे. आज जरा काय झालं की चेंज करतात, ट्रॅक निघून जातात. हा एक प्रकार जास्त जाणवला गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात आत्ताच्या पिढीमध्ये सहनशीलता नाहीये. त्याच्यामुळे हे 3-4 वर्ष गेली, मला नाही यायच्यात यश मिळत नाही म्हटलं की स्वतःच आधी डिप्रेस होतात. त्यात पुन्हा पालक भर घालत असतात आणि मग ही मुलं पटकन ट्रॅक चेंज करून मोकळे होतात. म्हणजे असं वाटत असतं की आत्ता बाबा ह्याला कुठेतरी ग्रीप मिळायला लागलीये, तोपर्यंत ह्याने ट्रॅक चेंज केलेला असतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे सहनशीलता कुठेतरी कमी पडते. आणि तुम्ही जे सुरुवातीपासून सांगत आलाय की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे, ते राहत नाहीये. कुठंतरी 3-4 वर्षापुरतं खेळलं, मग दिलं सोडून. मग कोणीतरी म्हटलं म्हणून तो खेळतोय, मग मला का नाही जमणार म्हणून दुसरा ट्रॅक पकडला, तिथं 3-4 वर्ष दिली, तिथंही नाही जमत म्हटलं की दिलं सोडून. म्हणजे अशी धरसोड वृत्ती वाढायला लागली आहे थोडक्यात. त्यामुळे खेळ आणि कोचेस बदनाम होत आहेत. अगदी बरोबर आहे. आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, त्याचं फक्त सर्टिफिकेट बघतो ना आपण, हा. एखादं काहीतरी घेताना बघ, पण इथं का लक्ष देत नाही? हा कोच कोण आहे? ह्या कोचकडे गेलं पाहिजे तर माझ्या मुलाचं करिअर हातात सर्वस्वी त्या मुलाच्या मुलीच्याच असतं. बरोबर आहे. बाबा इथं सातत्य राहील का, यांच्याकडे काय आहे, हे सगळं बघावं लागतं. आपण नाही तिथं जास्त चौकशी करतो आणि जिथं घालायला पाहिजे तिथं आपण लक्ष घालत नाही. म्हणजे जिथं आपण व्यवस्थित चौकशी करून जायला पाहिजे तिथं न जाता आपण भलतीकडेच जातोय. त्याच्यामुळं मार्ग बहुतेक चुकतायत. 100%तली 90% मुलं ही चुकीचा मार्ग निवडतात आणि कधीतरी बरीच वर्ष गेल्यानंतर असं लक्षात येतं की अरे मी हे निवडलं असतं तर खूप आज पुढे गेलो असतो. पण वेळ गेल्यानंतर सांगून काही उपयोग नसतो. होतो ना मॅडम. आता मध्येच तुम्हाला थांबवून बोलतो, तुम्ही छत्रपती शिवाजी स्टेडियमवर जर कधी गेला, पहाटेच्या वेळी गेला, तर असं एवढं तुम्ही टेन्शन मध्ये आला, हजारो मुलं मुली भरतीसाठी पळत असतात. आता बरेचशी त्याच्यात 30 ते 40% मुलं मुली चांगल्या स्कूलमधून आजूबाजूच्या शाळेतनं बाहेर गेलेली असतात. मला इथं काय सांगायचं, आता आम्ही कोचेस 2-3 ठिकाणी कोचिंग सेंटर चालतं. आता आमच्या इथे चालतं, आम्ही फुकट शिकवतो कारण गव्हर्नमेंट आम्हाला पगार देतं, त्यामुळे मला काय अडचण नाही फी घ्यायची. मग आम्ही तिथं शिकवत असताना सुद्धा ती मुलं त्यावेळेला येत नाहीत, मुली येत नाहीत. आणि नंतर मी काही एक 5-7 वर्षांनी चित्र बघितलं, आई तरी मुलाला घेऊन उभे, वडील तरी मुलाला घेऊन उभे, आणि ती मुलगी तो मुलगा म्हणजे माझ्या शाळेतून पासआउट झालेली आहे, आजूबाजूच्या शाळेतनं पासआउट ओळखतात ना बरेचसे, तर तो तिथं येऊन प्रॅक्टिस करतोय. मग हे जर तू सुरुवातीला केला असतास तर उतार वयात ते करणं योग्यच नाही. म्हणून माझं सांगणं ते आहे की तुम्ही शालेय जीवनापासून ठरवा की आपल्याला हे जायचं आहे ना तर जायचं आहे, आपल्याला हेल्थ फिट करायचे ना तर करायचंय. तुम्ही हेल्दी फिट राहा, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मिटतील. आता काय कळलं, हेल्दी फिट राहिलं तर हर्डल्स येणारच आहे. जिंदगी हर्डलचीच आहे ना, तुम्हाला उड्या मारूनच जायचंय, तुम्हाला सरळ काही नाही आहे आणि सरळ मिळणार बी नाही तुम्हाला, का एवढी टफ फाईट आहे, टफ कॉम्पिटिशन आहे. आता बऱ्याचशे गैरसमज असतात मॅडम की आता मी सगळं अचिव्हमेंट केलं तर मी बसलो नाही, उलट तिथून तुझं कॉम्पिटिशन चालू झालं, तुला डे टू डे अपडेट राहिलंच पाहिजे. असं हे माझं सांगणं आहे. पण आता बघू कितपत आता ही मुलं पालक साथ देतात, पण देतात साथ निश्चितपणे. अजूनही इथून पुढे साथ तुम्हाला वाढत जाईल. आणखीन एक स्टेज असेल की तुमचे पण विद्यार्थी, तुमचे पण खेळाडू आणखीन टॉप करत जातील इथून पुढे सुद्धा. पण आता तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की भरतीसाठी पहाटेच्या वेळेला खूप विद्यार्थी स्टेडियमवरती पळताना दिसतात. पण तुम्हाला असं कधी जाणवलं का, म्हणजे असं कधी चटका लावून जाणारा प्रसंग आपण म्हणतो, असं कधी जाणवलं का की अरे हे विद्यार्थी खरं तर ह्या पोलीस भरतीसाठी नाही आहेत, हे दुसरा ट्रॅक ह्यांनी पकडायला पाहिजे, मग हे का जातात पोलीस भरतीसाठी? कारण सगळे पळतात याचा अर्थ सगळेच भरती होतात असं नाही. 100 कुठेतरी एखाद दुसरा असतो, 5-25 जण निवडले जातात. पुन्हा ते बाकीचे जे असतात ते डिप्रेसमध्ये येतात आणि मग पुन्हा त्यांचा नवीन प्रवास सुरू होतो, पुन्हा भरतीसाठी पळणं आलं, पुन्हा व्यायामाचे प्रकार आले. पण मुळात तो त्याचा प्रांतच नसेल तर त्याला कोणीतरी पुन्हा नवीन गायडन्स करणं गरजेचं आहे. मग असं तुम्हाला कधी वाटत नाही स्टेडियमवरती गेल्यानंतर की बाबा ह्या विद्यार्थ्यांना आपण असं सांगावं आणि त्यांच्याशी बोलून बघावं, किंवा असं कधी बोलल्यानंतर ते विद्यार्थी सुद्धा ट्रॅक बदलून आलेत तुमच्याकडे, असं कधी झालंय? भरपूरदा. फक्त माझा एक नियम पहिल्यापासून ठेवला, मी भरतीची मुलं मुली कधी घेत नाही. फक्त आपण जाऊन बघितल्यानंतर नाही असतं. आता कोचिंग करताना आम्ही असतो, येतात मुलं, पण ते त्यांचे कोचेस बघतात, सरांकडे तू का गेलास. काही मुलं मुली येतात, विचार सर असं होते सर तसं होतंय. मग आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही सुरुवातीपासून करायला पाहिजे. मग त्यांना आम्ही ऑप्शन देतो की बाबा फिजिकली ॲबिलिटीच्या जे गेम्स आहेत किंवा ज्या डिपार्टमेंट आहेत त्याच्या अदर दुसरी बी डिपार्टमेंट आहेत,
तुम्ही ते डिपार्टमेंट ट्राय करा, त्या डिपार्टमेंटकडे अभ्यास करा, त्या डिपार्टमेंटला पहिला तुम्ही कॅप करा, ते पकडल्यानंतर तुम्ही त्या डिपार्टमेंटकडनं द्या. किंवा असंही होतं की तुमच्या हातात एकदा पैसे आल्यानंतर पोट शांत झालं की डोकं चालतं, बरोबर. की डोकं चालायला लागलं की मग तुम्हाला ऑप्शन्स सापडत जातात. मग सुरुवातीला मी सांगितलं की माझी मुलं मुली मॅक्झिमम पोलीस भरती अशी होऊन डिपार्टमेंटमधून अधिकारी झाले. बरोबर. सांगण्याचा पांडाच तो होता की आत्ताच्या स्थितीला तुमचं डोक्यात काय की पोट ते शांत करा. हे होतं मॅडम. आता त्याला मला वाटत नाही, आपली ती सांगणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि ती संख्या जास्त आहे. लोकांना भडकपणाकडे जायचं, हे तसं तेच आणि नुसतं पळायचं. आणखी एक म्हणजे मध्ये 5-7 वर्षामागे मुंबईमध्ये हा प्रकार घडला पोलीस भरतीला. डिहायड्रेशनमुळे दोघं तिघं दगावली. मग तो ब्लेम केला डिपार्टमेंटवर, सरकारवर. काय संबंध आहे? आता मलाही काही विचारले, नाही नाही नाही, त्यांचा तसा काही संबंध नाही. डिपार्टमेंट आणि सरकार काय करणार आहे? आम्ही कोचिंग करताना काय सांगतो की हे बघा, कोच जो असतो तो याला रिस्पॉन्सिबल असतो. कोचने ठरवलं पाहिजे ना की तुझ्या विद्यार्थ्याची, तुझ्या मुलाची रेस कुठल्या वेळेला येणार आहे? पहाटे येणार आहे का? नाही. संध्याकाळी येणार आहे का? नाही. दुपारी येणार नाही. तू ठरव की भरतीच्या कालावधीमध्ये, आता भरतीच्या लोकांसाठी माझं हे सांगणं आहे की भरती कधी होते? पहाटे लगेच पळवत नाहीत ना. तुम्ही तिन्ही वेळेमध्ये त्यांचं वर्कआउट केलं पाहिजे, म्हणजे त्याला ती सवय लागते. मुंबईमध्ये डिहायड्रेशन होणारच, हीट भरपूर. तर त्यावेळेला तो एक ऍक्सिडेंट घडला. तो काय एवढा इश्यू, पण आम्ही प्रत्येक ठिकाणी कोचेसना येतात, काही नवे येतात, काही मुलं येतात. मुलांनाही सांगतो की तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळची वर्कआउट लावा. 12-1-2 वाजता सुद्धा पळायची तुमची ताकद पाहिजे. अगदी बरोबर. आता मॅक्झिमम आमचे 800-400 हर्डल किंवा काही जे इव्हेंट आहेत ना, भर दुपारी येतात. मला सकाळी संध्याकाळी करून प्रॅक्टिस शक्यच नाही. त्या मुलाला दुपारची पण सवय, हे ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. अगदी म्हणजे सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला खेळता आलं पाहिजे. स्वतःच्या बॉडी लँग्वेजला तुम्हाला सांभाळून ठेवता आलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. रसिक श्रोते हो, सतत 4-5 वर्ष जर आपण सराव करत राहिलो तर आपल्याला पक्क समजतं की आपण नेमकं काय करायचंय. त्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती आधी विश्वास असायला हवा. स्वतःच्या मतांवरती ठाम राहता यायला हवं. जरी समजा आपण हरलो, एखाद्या स्पर्धेतून बाहेर पडलो, तर ही निराशा पचवण्याची ताकदसुद्धा या खेळामुळंच आपल्यामध्ये निर्माण होत असते. हळूहळू सहनशीलतेचं प्रमाणही वाढायला लागतं. भडकपणा किंवा बाह्य आकर्षणाला बळी न पडता मुख्य गोष्टींवर आपण सतत लक्ष देत राहिलो तर सगळ्या गोष्टी सहज साध्य करता येतात. वातावरणाशी समरस होता येतं. कितीही खोडकर असलो तरीसुद्धा इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः सारासार विचार करून निर्णय घ्यायला आपण शिकतो. असे बरेच वेगवेगळे पैलू आज आपल्याला राजेंद्र कदम सरांनी उलगडून सांगितले. ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सर यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग आपण ऐकला. श्रोते हो, खेळाविषयी, खेळाडूंविषयी, काही वेगवेगळ्या नियमावलींच्या विषयी अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा अजून बाकी आहे. ती पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली, तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मी प्रेरणा साठे आता आपणा सर्वांची रजा घेते. नमस्कार.